हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. भोळीपूर चालू केलं तर आज मी काही दिवसापासून एक सुंदर पुस्तक वाचतोय, थेरी ऑफ कर्म म्हणून. त्याचं मराठीत कर्माचे सिद्धांत. तर हे पुस्तक माझ्या हाताला आलं आणि हे वाचल्यानंतर असं वाटलं नाही आपण जे वाचन केलं ते शेअर करूया ह्या पुस्तकाद्वारे. आणि मग याला मी रेफरन्स शोधत असताना भक्तिरसमृत सिंधू, श्रीमद भागवतम आणि विशेष करून भगवद्गीतेमध्ये जे 5 विषयांची चर्चा केलेली, ईश्वर, जीव, काळ, कर्म आणि प्रकृती. तर ईश्वर आणि जीव याच्याबद्दल जे काही दोन्ही मधला जो टकराव आहे, ईश्वर, जीव, काळाच्या प्रभावानुसार आणि कर्माच्या इच्छानुसार त्याला पुढचा देह प्राप्त होत असतो. तर पुढच्या देहाच्या बाबतीत तर आपण भक्ती करतोच आहे, पण ह्या सांसारिक जीवन जगत असताना कर्माची गहनती आपल्याला कधी समजून येत नाही आणि आपल्या जीवनामध्ये चढ उतार, सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तर कधी कधी असं आपला विश्वास, आपली श्रद्धा डळमळीत होऊन जाते. कारण मी जी भक्ती करतोय, मी जी साधना करतोय, तर माझ्या जीवनातले कर्मातून मी कधी मुक्तता होईल. म्हणून भगवंत या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात की कर्मान होई बोद्धम यम बोद्धम ही विकर्मन अकर्म से बोद्धम गहना कर्माना गती. भगवंत स्वतः सांगतात की कर्माची गहना जी गती आहे ती अतिशय, याच्यामध्ये मोठमोठे व्यक्ती सुद्धा या गहना गतीला समजू शकत नाही. म्हणून तात्पर्य रूपात लिहितात, कर्माची गुंतागुंती अत्यंत समजणे अतिशय कठीण आहे. म्हणजे काय, खूप कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्यरीतीने जाणलं पाहिजे. आणि ते कुठून जाणलं पाहिजे, तर भगवंत 2 गोष्टीतून सांगतात. एक तर मी जे शास्त्र दिले त्याच्या माध्यमातून तुम्ही समजून घ्या, किंवा जे आत्मसाक्षात्कारी व्यक्ती परंपरेतून आलेले त्यांच्या माध्यमातून हे कर्माची गती समजून घ्या. म्हणून हे कर्मातून मुक्तता पाहिजे असेल आणि हे कर्माचे सिद्धांत कसे लागू होतात, ह्या जगाची अशी कोणतीही गोष्ट, कोणतेही व्यक्ती त्याचा भौतिक प्रभाव त्या कर्माला नाही का प्रभावित करू शकत नाही किंवा त्याला विचलित करू शकत नाही. ते म्हणतात नाही माझ्याकडे धन आहे, रूप आहे, गुण आहे, ज्ञान आहे, पद पोझिशन आहे, मी देशाच्या ह्या पदावर आहे, त्या पदावर आहे. नाही, प्रकृती तिचं कार्य करीत असते. म्हणून ह्या गहन गतीचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि बुद्धिमान व्यक्ती कधी कधी मोठमोठे आचार्य किंवा ऋषी मुनी पण ह्या गतीतून गोंधळून जातात की यार असं कसं झालं, तसं कसं झालेलं. म्हणून ह्या विषयाला जर आपण हात घातला तर ही गहनातून, ह्या कर्माच्या गहनातून मुक्त होण्यासाठी पहिलं काय की हे जे सिद्धांत आहेत, कर्माचे अटळ सिद्धांत आहेत, ते समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपण ह्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक ठिकाणी नियमावली असते. तुम्ही एक पोलीस स्टेशन मध्ये गेला असाल तर त्यांना एक नियमावली ठरवून दिली असते की अशानुसार तुम्ही ते केलं, कोड असतं त्याला वकिलांचे एक असतं. त्याच्यानंतर एका कंपनीत जातात, त्या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक नियमावली ठरवून दिली जाते आणि त्या नियमानुसार मग ते पोलीस खातं असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा महानगरपालिका असो, जेवढे काही डिपार्टमेंट आहेत ह्या जगामध्ये, त्या डिपार्टमेंटमध्ये सरकार किंवा त्या डिपार्टमेंटचे हेड नाही का त्या नियमावली देतात. आणि त्या नियमावलीनुसार जर तुम्ही कार्य केलं तर तुम्हाला त्याचे रिॲक्शन्स लागत नाही. पण ती नियमावली जो सोडून तुम्ही कार्य करता तर तुम्हाला तिथं दंड भेटत राहतो. म्हणून कर्माचे सिद्धांत ह्या जगामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रकृतीचं पण एवढे सिद्धांत आहे. जसं सूर्य, सकाळी सूर्योदय होतो, दिवसभर प्रकाश देतो, रात्री पुन्हा सूर्यास्त होतो. सृष्टीचे नियम, जसं उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा आणि 12 महिन्याचे ऋतू हे आपल्याला जे काही नियमावली दिलेली त्यानुसार चालतात. हे नियम सोडून कधी नियम ब्रेक करत नाहीत. आणि जर हे नियम ब्रेक करायला लागलं की सृष्टीचं जे संतुलन ते बिघडून जात असतं. म्हणून इथे हे कशाने करते, ईश्वराचा कारभार चालवण्यासाठी एक नियमावली ठरवून दिलेली. म्हणजे निसर्गाचा नियम चालवण्यासाठी एक नियमावली आहे, तसं भौतिक जगामध्ये आपण ज्या जगात राहतो त्याची सुद्धा एक नियमावली ठरवली जाते. तर त्या प्रकारे ह्या भौतिक जगामध्ये जर पाहिलं तर आपण अध्यात्म कार्य करीत असताना आपण ज्या जगामध्ये जगत असतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक नियमावली ठरवून दिलेली असते. आणि त्या नियमावलीनुसार आपण जीवन यापन करीत असेल तर आपल्याला त्याचा प्रॉब्लेम येत नाही. पण ती नियमावली सोडून जर तुम्ही हे कार्य करीत असाल, जसं एखादा अधिकारी असेल मोठा, पण तो जर करप्शन करीत असेल तर त्याला काय, त्याने जे कर्म केलं, सरकार काय करतं, चांगलं कार्य केलं तर त्याला अवॉर्ड देते. पण ते सरकार जेव्हा
तू बंदुकीच्या गोळ्या जर शत्रूला मारलं तर आवड देते, पण तोच सर्वसामान्याला गोळ्या मारला तर त्याला दंड भेटतो. तसंच म्हणून ही जी सिद्धांत आहेत ते आपल्याला समजणं महत्वाचं आहे. म्हणून तुलसीदास गोस्वामी त्यांच्या रामचरित्र मानसामध्ये म्हणतात की कर्म प्रधान ईश्वर करी राखा, जो कसं कराय तसं फल चाखा. काय? कर्म प्रधान ईश्वर करी राखा. हे जे सृष्टी आहे हे कशी आहे? कर्म प्रधान आहे, याच्यातून कोणी वाचू शकत नाही. इव्हन भगवान कृष्ण सुद्धा म्हणतात मी जगाला आदर्श देण्यासाठी कर्म करू लागतात मला. मी जर कर्म नाही केले तर मला जे आचरण करणारे लोक तसे ते कर्म करू शकतात. म्हणून लोकसंग्रहासाठी, लोकसंग्रह हा शब्द खूप महत्वाचा भगवंतानं वापरला. कोणता? समाजानं पालन करण्यासाठी. म्हणून भगवंताला सुद्धा कर्माच्या कार्य करावं लागतंय. तर मग आपण आपल्या ह्या जगामध्ये जगत असताना आपल्याला त्या कर्माचे कार्य करणं किती महत्वाचे. म्हणून ते म्हणतात की कर्मप्रधान ईश्वर करी राखा, जो कसं कराई तसं फल चाका. तुम्ही जसे कर्म करता तसे तुम्हाला ते फळ चाकायला भेटतील. मग ते चांगले असो, वाईट असो, निगेटिव्ह असो, पॉझिटिव्ह असो. म्हणून ह्या कर्माच्या नियमात आपण कुठेही आणि किंचितही अपवाद किंवा पळवाट नाही. तुम्ही म्हणला नाही मी थोडंसं पळवाट काढ, तर नाही. इथे जसं दशरथ महाराजाच्या प्रसंगातून जर पाहायला गेलं तर भगवान रामचंद्राचे ते वडील होते आणि वडील असल्यामुळे त्यांनी 14 वर्षे जेव्हा त्यांना कळालं की 14 वर्षे त्या वडिलांसाठी त्यांनी मृत्यूला टाळलं असतं, ताकद होती भगवंत, पण नाही. त्यांना कर्मानुसार त्यांनी सिद्धांताला जे केलं, आता त्याचे सिद्धांत कसे येतं त्याचे कर्माचे त्यांना जसे भगवान रामचंद्र वनवासाला निघाले आणि निघून गेल्यानंतर इकडे दशरथ महाराजांना तात्काळ काय दिलं? देहत्याग केला. पण ते का केला गेला त्याचे कारण नंतर सांगितलं जात आहे. पण म्हणून इथे भगवंताचे जरी वडील असेल तरी कर्माच्या सिद्धांतातून भगवंत त्या कर्मामध्ये ढवळाढवळ करत नाहीत किंवा पळवाट करायला संधी सुद्धा देत नाही. म्हणून आपण इथे कर्माचा कायदा समजला जात आहे. कायदे में रहोगे तर फायदे में रहोगे, असं एक बाबाजी प्रवचनामध्ये म्हणतात. कायदे में रहोगे तर फायदे में रहोगे. म्हणून कर्माचा कायदा समजणं महत्वाचं आहे. मग आता हा कर्माचा कायदा काय बा, कर्माची परिभाषा काय? तर भगवंत आपल्या गीतेमध्ये सांगतात आणि आचार्य सांगतात कर्माची व्याख्या काय? काळाच्या प्रभावात आणि प्रकृतीच्या 3 गुणात नियंत्रित जीवात्मा जे काही कार्य करतो त्याला कर्म असे म्हणतात. एकदा पुन्हा रिपीट. काय? काळाच्या प्रभावात प्रकृतीच्या 3 गुणात जीवात्मा जे काही कार्य करतो त्याला कर्म असे म्हणतात. म्हणून आपण कार्य करताना आपल्याला 2 गोष्टी महत्वाच्या. काळ आपल्याकडून करून घेतो असतो आणि दुसरं प्रकृती. म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात प्रकृती क्रियमानाने गुणे कर्माने सर्वशा. प्रकृती क्रियमानाने ती ऍक्टिव्हिटी आहे, गुणे सर्वशा. गुण म्हणजे 3 गुणाने ती काय करते त्या जीवात्म्याला? सर्वशा. पण पुढचं वाक्य काय? अहंकार मूढ आत्मा. मूर्ख व्यक्ती म्हणतो मी केलेले, पण नाही. तुझ्याकडून काळाचा प्रभाव आणि प्रकृतीच्या 3 गुणांकडून ते कार्य केलं. मग ते जीवात्मा 3 गुणामध्ये कुठं कार्य करतो? सत्वगुणात असेल तर सत्वगुणाचे कार्य होतात, रजगुणात असेल तर रजगुणाचे कार्य होतात, आणि तमोगुण असेल तर तमोगुणाचे कार्य करतो. म्हणून इथे ते सांगतात की काळाच्या प्रभावात आणि प्रकृतीच्या 3 गुणाच्या जीवात्मा जे कार्य करतो त्याला कर्म असे म्हणतात. आणि हे कर्म त्याला नियम कसे येतं? ही परिभाषा झाली या कर्माची. नियम काय आहेत की प्रत्येक क्रियाला समान आणि विरोध प्रतिक्रिया आहे. न्यूटनचा लॉ काय आहे इंग्लिशमध्ये? प्रत्येक क्रियाला समान आणि विरोध काय रिॲक्शन्स भेटतात, प्रतिक्रिया भेटते. म्हणून आपण जे काही कार्य करणार आहेत त्याला समान आणि विरुद्ध आपल्याला प्रतिक्रिया भेटणार, रिॲक्शन्स भेटणार आहे. याच्यातून कोणी टाळू शकत नाही. म्हणून इथे आपल्याला ही समजणं. मग याच्यासाठी कर्माचे 3 डिफिनेशन दिलेले आहेत ह्या बुक्स नुसार किंवा आचार्य सांगतात. एक म्हणजे क्रियमान कर्म, दुसरं आहे संचित कर्म आणि तिसरे प्रारब्ध कर्म. याच्यामध्ये भक्तिरस समृद्ध सिंधू मध्ये आणखीन 4 कॅटेगरी सांगले पद्मपुराणानुसार. आता मी ते घेईन एक एक करून. तर याच्यामध्ये क्रियमान कर्म म्हणजे चांगले कर्म आणि वाईट कर्म. जसं तुम्ही मोहरीचं झाड लावलं तर 3 महिने येतात, ते गहू पेरला तर 4 महिन्यात येतो. किंवा ते भिजलं, जसं चायनामध्ये एक झाड आहे ते लावतात, ते लावल्यानंतर 10 वर्षे ते 1 फुटाच्या वरती वाढत नाही, 10 ते 11 वर्षानंतर.
पण 11 वर्षानंतर सगळ्यात जास्त 75-80 फूटने कधी झाड वाढतं एक वर्ष. 12 वर्षामध्ये ते कसं राहतंय, त्याला पाणी घालत राहतात लोक. एखादं वैतागून जाणे, अरे एवढं पाणी घालतो, एवढं खत देतोय, वाढत कसं का नाही. पण त्याला ते वाढण्यासाठी 11 ते 12 वर्षानंतर ते एकदम एवढं वाटतं की त्याची हाईट आहे ना, 1 वर्षात, जी 12 वर्षात हाईट वाढत नाही ते झाड 1 वर्षामध्ये 80 फूट जात आहे. तर तसंच इथे क्रियामान कर्म कसे आहेत, काही तात्कालिक आहेत आणि जे काही विलंबित आहेत. तात्कालिक म्हणजे कसं, आता मी रस्त्यानं जातात एखादा गेल्यानंतर आपण जसं लहानपणापासून जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्या जीवनात काही ना काही कर्म करतो. मग कर्म कसे लेवलचे, मन, वाचा आणि काया. मनाद्वारे आपण काही कर्म करतो, वाचाद्वारे करतो, काया करतो. आणि मग या 3 लेवलला जेव्हा कर्म करतो त्याच्या प्रभावा जेवढी तीव्रता असेल त्यानुसार त्याचे रिॲक्शन्स लागतात. जसं तुम्ही रस्त्यात जाता जाता वाचिक एखाद्याला शिवी द्या, बोलता बोलता काहीतरी शब्द हडसून जा, गेल्यानंतर रिॲक्शन्स काय होत आहे, एखादा फटका बी भेटू शकतो. किंवा त्याचा आणखीन एक फायदा कसा, तुम्ही शिवी दिले आणि पळून गेले, 2-4 शिव्या हडसल्या आणि पळून गेले. पण 12-15 वर्षानंतर तुम्ही त्या चेतनानगर मध्ये फिरतात आणि एखादं पाहिलं, अरे यानं शिवी देऊन पळून गेला होता, ते परिपक्व फळवाला 12 दिवसानंतर हा भेटला तर त्याचं व्याज वसूलच आहे. काय करेन, बेटा तू पळून गेला होतास ना, थांब आता तुला क्रियमान करतो, 2-4 असे ओढून देतो. आणि कशासाठी शिव्या दिल्या, म्हणजे त्या क्रिया कशा असतात, तुम्ही क्रिया करतात पण त्यानुसार त्याचं फळ असतंय. तुम्हाला वाटत नाही मी क्रिया करून गेलो आता तू विसरला असेल, भाऊ तू विसरून जाशील पण समोरचा ध्यानात ठेवतो. बरं, परिवारामध्ये लय असं आहे. जसं आता मध्यंतरी एक घटना एक आली होती, माझी सून अशी, आपली सासू अशी बोलली होती आणि तिनं जेव्हा बोललो मी सगळं मागचं पुढचं काढणार आहे. म्हणलं काढ बाई, तुला काय काढायचं काढ, तुझ्या कर्माचे फळ मला कशाला त्रास देते. सांगायचा मुद्दा असा की क्रियमान कर्म, मग याच्यासाठी ते म्हणतात की आपण जे कोणाला शिव्या दिल्या थोबडीत भेटन आणि त्याचा रिॲक्शन पण भेटून. म्हणून याच्यासाठी वाईट कर्म आणि तात्कालिक कर्म असतं. वाईट कर्म कसे, ते चांगले असो वाईट असो त्याचा परिणाम काळानुसार भेटत असतो. आणि दुसरं जसं नारळाचं झाड आहे, विलंबित कर्म, नारळाच्या झाडाला 12 वर्षे लागतात, 10 वर्षे लागतात, किंवा आंबा हा 7-8 वर्षानंतर फळतो. तर त्या बीज, तुम्ही कोणतं बीज टाकता त्यानुसार तुमचे फळं असणार आहेत. म्हणून इथे पुढच्या सेशन मध्ये येईन की बीजम, कुटम, प्रारब्ध, अप्रारब्ध, त्याच्यानंतर फलम, ह्या भक्ती समृद्ध मधल्या व्याख्या दिलेल्या त्या आपण विश्लेषण करणार आहोत. म्हणून ह्या क्रियमान कर्माला आपण नाही का नेहमी विचारात राहिलं पाहिजे. जसं तुम्ही रात्री काहीतरी एखादा आयटम खाल्ला, समजा तुम्ही म्हटले आवडीनं वडापाव केला आणि 2-4 मिरच्या खाल्ल्या, तात्कालिक काय बरं टेस्ट लागली, पण विलंबित कर्म सकाळी जाणवून देतात. काय येतात की भागो. आणि दुसरं काही कर्म असतात, तुम्ही जर एखाद्याला डायजेशन होत नसेल आणि तुम्ही फास्ट फूड खाल्लं तर 2-2, 3-3 दिवस सुद्धा पोट साफ होत नाही. त्याचा होत नाही पण लोकांना त्रास होऊन जातो कर्माचं. म्हणजे कर्म करता येत पण त्रास कोणाला होतो, अरे आपल्याला अशीच ग्राफिक उदाहरण द्यावं लागतं तेव्हा डोक्यात घुसते ते. आता दोन्ही उदाहरण, एक मिरची खाल्लं तर स्वतःला त्रास होतो, पण असे काही कर्म असतात जे स्वतःला त्रास होतो, ते निघत नाही पण त्याच्या कर्मामुळे दुसऱ्याला त्रास होतो. जसं ते फास्ट फूड, पोट साफ नाही झालं तर दुर्गंध येते, आपण वायू, आणि आपण वायूमुळे लोकांना त्रास होऊन जातो. म्हणजे फूड तुम्ही खाण्यावर, तुमच्या फळाचं तुम्ही काय खातात त्यानुसार तुम्हाला ते कर्म असतात. म्हणून इथे क्रियामान कर्म आहे. आणि याच्यातून असं म्हटलं जातंय की क्रियामान कर्म फलद्रूप होतात, त्याचे फळ भोगून आपल्याला मुक्ती पासून वाटते. ते फळ काळानुसार पिकल्यानंतर त्याचं रिॲक्शन भेटते. म्हणून 2 उदाहरण मी त्याच्यासाठी दिलेले. जसं क्रियामान कर्मामध्ये जर आता आपण पाहायला गेलं, बरेच लोक दुधामध्ये पाणी वाटतात ना, त्याला त्यावेळेस कळत नाही आपल्याला कधी. आजकाल लोक लय हुशार झालेत. त्या बकेटामध्ये मी पाहिलं एका ठिकाणी, आम्ही ज्या ठिकाणी राहायचो विदगावमध्ये, त्याच्याकडे दूध घ्यायला लोक डायरेक्ट कुठे यायचे माहिती का, तबल्यावर. हा बहादर असा होता की ते अर्धी बकेट पाणी भरून आणायचा. आणि असं वाटायचं म्हैस लयच पाणी पिते भाऊ, त्याला असं म्हणायचं भाऊ तुझ्या म्हशीला आता पाणी कमी पाज. मला काय करू महाराज, लय पाणी पिते ती. म्हणलं अच्छा. पण त्याचे कर्माचे रिॲक्शन्स काय, ते पैसे तो सकाळी जरी लूटमार करतो पण संध्याकाळी दारूमध्ये तो पिऊन टाकतो. म्हणजे पाण्यातला पैसा पाण्याला जातो, बाह्य अवस्थेतून कळण पैसा कमवला. म्हणून
आपण जर दुनियाला चीट करीत असेल, आपल्याला वाटतं मीच लय हुशार आहे या जगामध्ये आणि सर बाकीचे वेडे आहेत. नाही, प्रकृती तुझला येणे केणे प्रकारे ते कर्म तिथं नेऊन तुला येड्यात काढते बरं ते. म्हणून आपण आपला हुशार की कर्मासमोर काही चालत नाही आणि कर्म तुमच्या बापाला सोडत नाही. म्हणून आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या क्रियामध्ये, मन वाचा कायामध्ये आपले कर्म कसे असले पाहिजे, रिफाइंडनेस असले. म्हणून पहिलं काय गोष्टी आहे, क्रियमान कर्म. दुसरं याला म्हणतात, दुसरी गोष्ट आहे संचित कर्म. आता संचित कर्म जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये ते फळ परिपक्व व्हायला टाइम लागतंय. जसं उदाहरण आहे, वर्षभर तुम्ही अभ्यास करता आणि वर्षभर अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्ही पेपर येत आणि पेपर आल्यानंतर तुम्ही काय करता, लिखाण करतात. लिखाण केल्यानंतर तुम्ही काय लिखाण करतात त्याचा रिझल्ट कधी येईल, 2 ते 3 महिन्यानंतर. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये जी प्रिपरेशन करतो, काही वर्षे, खूप वर्षे प्रिपरेशन केल्यानंतर आपल्या जीवनात आपण एक्झाम देतो आणि त्या एक्झाम मध्ये आपण कसा व्यवहार करतो, कसे बोलतो, किंवा आपण कसं कोणाला फसवतो किंवा कोणाला कसं येड्यात काढतो, त्यानुसार वर्षभराची जी प्लॅनिंग आहे, ज्या दिवशी तुम्ही कार्य करता त्या कार्यानुसार, ज्या दिवशी तुम्ही जे कार्य करणार त्यानुसार तसे तसे त्याला फळं भेटतात. आणि याला म्हणतात, त्या संचित कर्माचा पहिलं असं आहे की वेळ लागतो आणि मग त्या कर्माचा जो डोंगर आहे तो वाढत राहतो. त्या कर्माचे फळं काही, आता जसं एखादं झाड लावलं असेल तर त्या झाडामध्ये सगळे एकत्रच एकदा फळं येत नाहीत. काही फुलं फुटतात, एका फांदीला फुलं फुटतात, मग दुसऱ्या फांदीला फुलं पडतात. पहिल्या फांदीला छोटेसे फळ लागतात, दुसऱ्या फांदीला मोठे फळ लागतात. एकच झाड आहे पण एका झाडावर किती प्रकारचे फळं असतात. एक छोटंसं फूल असतं, एक बारीक असतं, एक मोठं असतं, छोटं होत 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 वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे. आणि काही पिकलेले असतात, काही कच्चे असतात, काही मिडियम असतात. पण झाड एकच आहे, त्याला खत पाणी तुम्ही घालतात. पण हळूहळू तुम्ही जे काही खत पाणी घाल त्यानुसार त्याचं ते फळं पिकतात आणि पिकल्यानंतर ते रसास्वादन करतात. तसंच संचित कर्म आपल्याला काय करतात की आपल्याला जसं जसे आपण कर्माचे डोंगर वाचवतो, संचित कर्म वाढवत राहतो आणि ते संचित कर्म आपल्याला त्या काळानुसार जे फळ पिकलेलं असेल ते त्यानुसार आपल्याला सुख किंवा दुःख देण्याचं काम करतात. लक्षात येते ना तुम्हाला मी काय सांगतोय? झाड एकच आहे पण त्या झाडावर जे फळ पिकलं तर ते त्याला रसास्वादन देतंय. तसं आपल्या जीवनातले काही फळं पिकले की आपल्याला लगेच सुख दुःख. मग ते कोणतं, शारीरिक असो, मानसिक असो, का आर्थिक असो, का पारिवारिक असो. आता आपल्या जीवनात पारिवारिकता असेल तर समजायचं पारिवारिक फळ नाही का आपल्याला पिकलेले. उद्या शारीरिक वेदना असेल तर समजायचं शारीरिक. जसं तुम्ही म्हणता अचानक रोग कस काय होतो पोटाला, नाही, डॉक्टर सांगतात की आपल्या रोगाची जननी कोण आहे माहिती आहे, शरीरामध्ये पोट आहे. आणि त्या पोटामध्ये तुम्ही नुसतं भरत राहिले, साहजिक आहे हार्ट अटॅक कधी येतो माणसाला, की तुम्ही खूप वर्षे जे फ्राईड आयटम खाल्लेले असतात ना, त्याचा कॅलेस्ट्रॉल वाढलेला असतो. तो कॅलेस्ट्रॉल कुठे जातो, पोटातून हार्टमध्ये, आणि मग ब्लॉक मध्ये अचानक हार्ट अटॅक होतो. मला वाटतं अरे असं कसं काय आलं. नाही भाऊ, तू 10-15 जे पकोडे मारले ना, वडेपाव, समोसे, कचोरी मारली, त्याचा दुष्परिणाम आहे. म्हणून याला संचित कर्म ते आपल्या शारीरिक असो का पारिवारिक असो, मानसिक असो का आर्थिक असो, ते बराबर त्या टायमाला रिॲक्ट करतात. जसं किडनी स्टोन, काही वर्षे लोक पाणी पित नाही किंवा पाणी पिलं तर त्यांना जाणवत नाही, पण हळूहळू तो दगड कसा वाढतो समजून येतो. दगड वाढतं बाबा, माझ्या किडनीमध्ये माझा डायमंड वाढतोय, जरा सांभाळून ठेवू. नाही, पण ते वाढत वाढत एक दिवस असं बाहेर काढतंय बाबा, जी किडनी कधी आनंद नाही दिला त्या किडनीनं, पण ती सगळ्यात भयंकर असते. जसं मला एकदा ते अपेंडिक्सचा प्रॉब्लेम चालू झाला होता, म्हणजे दुपारच्या 3-4 वाजता, माहित नव्हतं मी लोड. आमचे संजीवनी डॉक्टर जानकीत ब्रह्मचार्य बोलून नाही का बोलून आणलं. ते म्हणले काय झालं, पोट दुखतंय. म्हणले याला 2-3 लिटर पहिले पाणी पाजा. बळजबरी मला पाणी पाजलं. 5 मिनिटात पाणी प्याल्यानंतर काहीच वाटलं नाही, नॉर्मल झालं. उड्या मारायला कीर्तनामध्ये. ते म्हणले प्रभू तुम्हाला अपेंडिक्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुम्ही रेग्युलर पाणी प्या. पण ते म्हटलं, मी म्हणलं अचानकच काय, म्हणजे नाही प्रभू, हे परत 1-2 वर्षाचा आता फटका निघतोय तुम्हाला. म्हणे हे झालं शारीरिक लेवलला. तसंच आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण वागतो, बोलतो, आपल्यासोबत लोक असा व्यवहार करतात किंवा आपण लोकांसोबत करतो, मग ते ऑफिसमध्ये असो, कंपनीत असो, किंवा तुमच्या घरात असो, नातेसंबंधामध्ये असो,
त्याचं कुठं ना कुठं हे संचित कर्म तुम्हाला ते फळ देत असतात. आणि म्हणून आपल्या जीवनात जे काही अवस्था येते, उदाहरणार्थ खूप चांगलं उदाहरण दिलेलं त्याने. म्हणून हा जो प्रकृतीचा नियम आहे, ह्या प्रकृतीच्या नियमातून सहजासहजी कोणी सुटत नाही. तर इथे असं म्हटलं जात आहे की वृद्धावस्थेमध्ये तुम्हाला दुःखाने ते पूर्व कर्माचे फळं असतात. जसं ह्या जन्मामध्ये तुम्ही संगीत शिकलेला असाल तर पुढच्या जन्मात तुम्हाला सहजासहजी येतात. काही लोक जन्मात त्यांना संस्कृतचे श्लोक चांगले येतात, काही जन्मातच खूप विद्वान असतात, काही जन्मातच, जसं आता कोणतरी मध्यंतरी एक साऊथ इंडियनचा मुलगा 8 वर्षामध्ये त्याचं सगळ्या जगाचं भूगोलचं नॉलेज होतं, त्याने कोण बनेगा करोडपती मध्ये बनले. तर हे काय जन्माचं नसतंय. जसं शिक्षाष्टमपूरला एकदा विचारलं होतं एका ब्रह्मचारी क्लासमध्ये की प्रभूजी, त्याच्यामध्ये असं काही जणांच्या कंप्लेंट होत्या की प्रभूजी कोणी मृदुंग लगेच शिकून जात आहे, कोणी चांगले श्लोक म्हणत आहे, कोणी चांगलं प्रवचन करतंय, कोणी गायन करतंय, कोणी मॅनेजमेंट करतंय चांगलं, कोणी कुकिंग करतंय, आणि आम्हाला तर काहीच येत नाही. तर प्रभूजीने एक एवढं सुंदर वाक्य उत्तर दिलं. प्रभुजी बोले, देखो इस जन्म का कुछ भी नहीं है, जो भी हम लोग करते हैं जो हमारे पिछले जन्म का रहता है. तो पिछले जन्म में कोई अच्छा गाता होगा तो भगवान ने फिर से उसको गाने के लिए सेवा दी है. कोई अच्छा प्रवचन करता है तो समझने का पिछले जन्म का है, और कोई अच्छा संस्कृत श्लोक बोलता है तो पिछले जन्म में कोई ब्राह्मण परिवार से होगा वो. तो हमें जो भी कुछ मिलता है, आम्हाला जे काही भेटतंय ते आपल्या पूर्व कर्मानुसार भेटते. आणि प्रभूजी सांगत होते की मला जन्मातच माझी आई, मी गर्भात असताना चिन्मय मिशन मध्ये माझी आई जायची आणि तिथे संस्कृतचे श्लोक, भगवद्गीतेचे श्लोक म्हणायचे. आणि माझे आजोबा ते कथाकार होते, प्रभूजी सांगत होते. पण ते संस्कारामध्ये ते जे संस्कार लावल्याने पूर्व त्यांचे जन्मात, तर साहजिक त्यांची जी विद्वत्ता आहे, भक्ती आहे, ती प्रभावित करू शकते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा कधी असं वाटत असेल, सुख दुःख येऊ किंवा ज्या काही गोष्टी आल्या, तर आपण आपल्या पूर्व कर्मात बघायचं. नाही यार, त्याला समजा एखाद्या व्यक्तीला आपण काही बघितलं तर समजायचं पूर्व कर्मामुळे त्याला ती चांगली गोष्ट भेटलेली. तर इथे हे संचित कर्म माणसाला नैपुण्य दाखवताना गेल्यानंतर इथे त्याचं फळ भेटत असते. म्हणून आचार्य किंवा ग्रंथकार याला 3 उदाहरण देत असतात, 3 ते 4 उदाहरण आहेत. जसं संचित कर्म काय होतंय, तुम्ही एखादी क्रिया करतात आणि विसरून जातात, पण त्याचं फळ काही काळानंतर भेटतं. जसं रात्री आपण झोपताना एक बेसिक नियम आहे, आपण अलाराम लावून झोपतो. अलाराम लावून झोपल्यानंतर तुम्ही सकाळी 5चा अलाराम लावला आणि उठले 3:30 पावणे 4ला उठले फ्रेश झाले आणि तुमच्या कामामध्ये एवढे मग्न झाले की तुम्हाला माहितच नाही की मी अलाराम लावला. आणि लावल्यानंतर काम अचानक तुम्हाला वाटतंय, अरे अलाराम कसं काय वाजतो, इरिटेट करून टाकतो माणसाला. पण तो एवढा त्रास दिल्यानंतर म्हणतो, अरे अलाराम कसं काय वाजला, मी तर उठून गेलो. रात्री सेट कोणी केला होता? तो ज्यांना सेट केला त्याला ते भेटणार. तसं आपण रात्री झोपल्यानंतर जो सेट केला तो सकाळी त्याचं रिएक्शन देते. तसं आपले कर्म आपण सेट करतो आणि त्या काळानुसार जरी आपण ते कर्म केलेले विसरून जाऊ, पण कर्म त्या टायमाला काय करते, ते त्याला ते रिएक्शन देते. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. कर्म वरतून चाललेत कर्माच्या. तर कर्म हे इथे दिलेले. म्हणून इथे जसं एक सुंदर उदाहरण आहे, जसं दशरथ महाराज तारुण्यामध्ये होते. तारुण्यात असताना त्यांना शिकार करायची खूप हौस होती आणि शिकार करीत असताना एक दिवस अचानक अवधानपणे त्यांच्या जो श्रवण कुमार आहे त्याचा काय झाला, मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझे आई माता पिता वृद्ध आहेत आणि तू हे काय कर, पाणी घेऊन नाही का जा. गेले. ते गेल्यानंतर त्यांच्या पायाचे आवाज ऐकून ते वृद्ध माता पिता म्हटले की आमच्या बाळाचा आवाज नाही. खूप वर्षांतर त्यांना बाळ झालं होतं, तेवढं स्नेह होता आणि ते अंध पण होते. पण झाल्यानंतर पाणी दिलं आणि दशरथ महाराजांनी त्याची चूक कबूल केली. काय केली की अवधानपणे मी शिकार म्हणून तुमच्या पुत्रांचा मी काय केलं, मृत्यूला कारणीभूत आहे, तुम्ही म्हणाल ते दंड मी स्वीकारणार आहे. तर त्यावेळेस हे माता पिता म्हटले, वृद्धावस्थेमध्ये एका आई वडिलांसाठी पुत्र हा सगळ्यात मोठा आधार असतो, तो तुम्ही गमावलाय. जी अवस्था आमच्या जीवनात झाली तीच अवस्था काही काळा वर्षानंतर तुमच्या जीवनामध्ये ते होईल.
आणि जेव्हा तुला पुत्र वियोगामध्ये जसं आम्हाला देह त्याग करावा लागतो, तसं तुला पुत्र विरहामध्ये तुला सुद्धा देह त्याग करावा लागेल. हा शाप देण्यात आला कोणाला? दशरथ महाराजाला. आणि दशरथ महाराज कोण होते? भगवान रामचंद्राचे वडील होते. आणि मग ते शाप दिल्यानंतर त्यावेळेस त्यांचं लग्न नव्हतं झालेलं, मुलं बाळ पण नव्हते. आणि मग त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर खूप वर्षे झाले त्यांना, तरी मूलबाळ नव्हतं. आणि नंतर मग त्यांनी काय केलं? पुत्र कामिष्टी यज्ञ केला. त्या यज्ञामधून तो पायसम निघालं, खीर निघाली. ती पुन्हा त्या 4 राण्याला दिली. त्या 4 राण्यातून नाही का ते 4 पुत्र जन्माला आले. जन्मानंतर त्यांचं बालपण गेलं, खूप काही झालं. नंतर तारुण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांना युवराज पद द्यायचं होतं, युवराज पद दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं की पहिल्या दिवशी सांगितलं, अरे बाबा तुला राज्यकारभार स्वीकार करायचा. सकाळी विचार करा, रात्री तुम्हाला सांगतं राज्यपादाने सकाळी एका मिनिटात सांगितलं काही काही सांगणार, भाऊ हे सगळं सोडायचं, वनात जायचं, राज्य नाही का भरताला द्यायचं. त्यावेळेस भगवंताने एका मिनिटात सोडलं. जर त्याची कथा आपण डिटेल्स मध्ये घेतलेली. पण जेव्हा ही बातमी कळाली कोणाला? दशरथ महाराजाला. त्यांना अतिव दुःख झालं, एवढं दुःख झालं. आणि झाल्यानंतर जेव्हा भगवान रामचंद्र निघून गेल्यानंतर त्याच्या काही क्षणानंतर दशरथ महाराजांनी कौशल्याच्या डोक्यावर, मांडीवर डोकं ठेवून देह त्याग केला. म्हणजे जे कर्माचा सिद्धांत आहे, इथे काय म्हटलेलं आहे? संचित कर्म एवढा प्रेड गेल्यानंतर त्याला ते फळ भेटले. आणि त्या फळामध्ये असं भगवंत म्हटलं नाही, रे माझे पिता आहेत, मूर्तीला मी टाळतो किंवा कॉम्प्रोमाइज करू किंवा काही वशिला बाजू नाही. भगवंत सुद्धा आपल्या वडिलाच्या जीवनात कर्मांताला इंटरफेअर करत नाही. तुम्ही म्हणता मी हरिकृष्णामध्ये भक्ती करतो, 32 माळा करतो, एकादशी निर्जला करतो, मी काय करतो, मी सुटेल बाबा. नाही नाही नाही. म्हणून इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे? जरी ते जन्मदाता पिता जरी असले तरी ते 14 वर्ष सुद्धा मूर्तीला ढकलू शकले नाही. पण त्यांना जे शाप दिला, त्यांनी जे संचित कर्म केले होते, कर्माचं बीज लावलं, तिचं फळ कितीतरी वर्षानं त्याला भेटलं. याचं आणखीन उदाहरण महाभारतामध्ये, जसं आपल्या गीता कोर्समध्ये आपण नेहमी सांगत असतो, तो काय? जेव्हा महाभारताचे युद्ध झाल्यानंतर धृतराष्ट्र भगवान कृष्णाला प्रश्न विचारतात की भगवंत माझं असं काय चुकलं की माझे 100 पुत्र मारले गेले, मी आंधळा, माझी पत्नी पण आंधळी. त्यावेळेस भगवंत म्हणतात की हे धृतराष्ट्र, की 50 जन्मापूर्वी तू शिकार आणि शिकारीन होती, तुझी बायको, आणि तुम्ही काय केलं? काट्याने घेतलं, त्या नर मादेचे तुम्ही डोळे फोडले, आणि डोळे फोडल्यानंतर जे 100 अंडे होते त्याचा तुम्ही फोडून नाही का नाश केला होता. आणि हे 50 जन्मापूर्वी केल्यानंतर तुम्हाला 25 ते 30 जन्म पुण्य कमावं लागलं. कशासाठी? पुत्र होण्यासाठी पुण्य लागतं. म्हणून तेवढं पुण्य कमवल्यानंतर तुम्हाला पुत्र जन्माला आले. आणि राहिलेले पुढचे 25 वर्ष पुण्य करून पुत्र झाले. 25 वर्ष त्यांनी आणखीन पुण्य कमवलं. त्या पुण्याच्या बळावर त्यांना काय भेटलं माहितीये का? धन संपत्ती, ऐश्वर्य आणि पद भेटलं. असे 50 जन्म, किती? 50 जन्मात पुण्य केल्यानंतर तुम्हाला धन संपत्ती, ऐश्वर्य, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि मुलं भेटले. आणि कर्मानुसार तुम्हाला तुमचे डोळे आणि ते पुत्र तुमच्या पोटी आल्यानंतर त्या कर्माचं फळ तुम्हाला 50 जन्मांतर तुमचे पुत्र मारले गेलेले. मग याला म्हणतात संचित कर्म. तुम्ही जरी 50 जन्मापूर्वी जे काही कर्म केलेले असेल, धृतराष्ट्र सुटले नाही, दशरथ महाराज सुटले नाही, तर आपण या संसारामध्ये आपल्याला वाटत नाही अरे मी काही कर्म केले तरी चालतात, मला मी काही सुटून जाईन. नाही. जसं आता तुम्हाला एक उदाहरण देतो, 2 उदाहरण देतो. हे गीता कोर्स मध्ये आम्ही कॉमन उदाहरण देतो. आता मी कोणते कपडे घातले? भागवत कपडे घातले ना, दिसतं ना तुम्हाला सगळ्याला? हो. मी काय करतो? इथं भगवद्गीतेचं नॉलेज देतो का नाही? होतं म्हणा. हा, देतात ना. पण 10 वर्षापूर्वी मी मारामारी करून आलो, समजा बरं. नाही तर म्हणता खरंच 10 वर्षापूर्वी मी मारामारी करून आलो. पोलीसवाल्याला कळालं बा चेतनानगर मध्ये दास मारुती मंदिरामध्ये पंचमुखी हनुमानामध्ये हा बाबा प्रवचन करतोय. शोधत आले नंतर इकून जरा त्यानं सापळा लावला. महाराज होऊ द्या तुमचं प्रवचन, चालायचं आपल्याला कृष्णाच्या जन्मभूमीला. तर तुम्ही काय म्हणतात? अहो प्रभूजी किती नॉलेज देता, भगवे कपडे घातलेत हो,
भगवद्गीतेत नॉलेज सांगतात, एवढे सांगतात. मी पण म्हणेन अहो माझ्यासोबत अन्याय होतो, मी पण माझा प्रूफ करण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही पण मला सहानुभूती देता. पण ते खाकी वर्दीवाले आपल्या दोघांच्या किमतीला अजिबात देणार नाही. तुम्ही काय म्हणतात, मी काय म्हणतो, भाऊ तू काय खोड्या केल्यास ना, चल. याला म्हणतात 10 वर्षापासून शोध होतं ते, तरी त्यांना इथं भेटल्यानंतर ते फळ घेऊन मला काय करते. तुम्ही कपडे कोणतेही घाला, काही फरक पडत नाही. भगवे घाला, नाही तर चड्ड्या घाला, नाही तर काही घाला, पॅन्टी घाला. प्रकृती जसं उदाहरण दिलं जातं. आणखीन आचार्य खूप चांगलं उदाहरण देतात. समजा तुम्ही चोरी करून पाळतायत, चोर पुढे पोलीसवाला मागे, चोर पुढे पोलीसवाला मागे, पळता पळता एका घरात शिरता. तुम्ही घरात शिरल्यानंतर तुम्ही पहिले कपडे काढून टाकतात आणि दुसरे काहीतरी कपडे घालतात आणि पुन्हा पळायला लागतात. तर पोलीसवाले सोडतील का? ड्रेस कोड किती बदलला भाऊ, तू खोड्या केल्या तर तुला काय भेटन दंड. तसं 84 लक्ष होण्यामध्ये तुम्ही नुसते ड्रेस कोड बदललेले आहेत. मग एखाद्या पशुच किंवा मनुष्यामध्ये तुम्ही नुसत्या बॉडी बदलतात, पण आत्म्याबरोबर तुम्ही जे कर्म केलेत ना, ते कर्म ह्या जगातला चोर सुद्धा पोलीसवाले त्या चोराला सोडत नाही. तर 84 लक्ष योनीमध्ये तुम्ही किती बॉड्या बदला, 50 जन्म बदललेत. कोणा? धृतराष्ट्रानं. तेव्हा त्याला 50 ड्रेस कोड बदलले त्याने. किती? 50. तेव्हा त्याला ते दंड भेटला. तसंच आपण कोणतेही कपडे घाला. जसं उदाहरण खूप छान आहे, तुम्ही कधी खेडेगावात गेला असेल ना, 100 गाय असेल ना, त्याच्या वासराला सोडा, ते आपल्या आईला बरोबर शोधून आणते. पण तेच मासीचं वटगौर असतं ना, वटगौरच म्हणतात ना, हा ते काय करतात, सगळ्या म्हशीच्या लाता खाते. पण गाईचं वासरू काय करतं माहितीये का, बराबर आपल्या आईला शोधतंय. तसंच कर्म, तुम्ही इंदिरानगरमध्ये राहणार, ते चेतनानगरमध्ये 100 लोकांमध्ये राहा, ते तुम्हाला निवडून हुडकून काढतंय. मेरी माँ किधर है तू, आजा बाहेर आजा. तर हे याला म्हणतात संचित कर्म, आणि काळानुसार याला दंड भेटतो. म्हणून इथे आपल्याला ह्या कर्माची गळती समजणं महत्त्वाचं. यासाठी पद्मपुराणामध्ये 4 कॅटेगरी सांगितलेल्या आहेत संचित कर्मामध्ये. एक म्हणतात अप्रारब्ध, दुसरं आहे बीजम, तिसरं आहे प्रारब्ध, कुटम आणि फलम. अप्रारब्ध म्हणजे जे परिपक्व नाही, काळ लागतो. जसं धृतराष्ट्राचं त्याने कर्म केले पण अपरिपक्व अवस्थेत होत. नंतर त्याच्यात बीजम कसं करत गेला, त्या पुण्याबरोबर त्यानं पापाचे चुका करीत गेला. म्हणजे ते तेवढंच नाही, पुण्य केल्यानंतर त्या पुत्राला मारण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे ना. मग तो काय केलं त्यानं, त्या बीजम कुटामध्ये त्या बीजाला पाणी घालणं. जर एखादा तुम्ही कधी अनुभव घेतला असेल, नॉर्मली उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कोणतंही बीज दिसत नाही, तुम्ही जमीन जरी खोदली तरीच भेटत. पण जसा पाऊस पडतो ना, अनुकूल वातावरण होत आहे, थंड हवा सुटते, मुसळधार पाऊस सुटतो, असं पाणी किती घातलं तरी झाडं सहजासहजी उगत नाही. पण मृग नक्षत्रातला जून महिन्यातला पहिला पाऊस पडू द्या, त्याच्या 8-15 दिवसानंतर तुम्हाला सगळीकडे हिरवगार दिसते. का? तर ते निसर्गाच्या पानामुळे जे अप्रारब्ध अवस्थेत होतं, पण त्या वातावरणानुसार त्या पावसामुळे ते काय झालं, हळूहळू ते बीज काय झाले, वरती यायला लागले, वृक्ष दिसायला, लता वेली यायला लागलेल्या. आणि मग हळूहळू ते काय करतात, वरती येते आणि मग सगळीकडे तण सगळीकडे पसरल्या जाते. त्याच प्रकारे आपल्यामध्ये ते बीजम असतं, कर्म करण्याची, भोग करण्याची इच्छा असते. आणि आपण कर्माचे फळ, आपल्या इच्छा, आकांक्षा, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, कर्माचा डोंगर, निंदा करणं. विशेष करून कर्माची डोंगर जास्त कधी वाढतो माहिती आहे, दुसऱ्याच्या निंदा करणं, त्याचा दोष पाहणं. आजकाल हे मी जास्त काही डीपली ग्रंथ वाचतो ना, तर त्यावेळेस वाटत अरे आपल्या जीवनात आपण खूप चुका करून गेलेले आहेत. आणि कधी कधी जास्त पण होऊन जातात चुका. म्हणजे आपलेच कर्म आपल्याला एवढा त्रास देतात, आणखीन दुसऱ्याचे कर्म निंदा करून डोक्यावर आणखीन घ्यायचं. बाबा कोण शिकवलेले? म्हणून आपल्या जीवनामध्ये जे काही होतं तर ते आपल्या आणखीन लोकांच्या, म्हणून निंदा कोणाचीच करायचं नाही. तर हे कर्माचा डोंगर वाढवतो. आणि मग याला काय म्हणतात, हळूहळू हे प्रारब्ध तुम्हाला रिॲक्ट करताना, आणि मग त्याला कुटम आणि फलम म्हणजे सबळ येते. तर याच्यातून, ह्या प्रारब्ध कर्मातून सुटण्यासाठी आपल्याला जी पाप करण्याची इच्छा आहे त्याच्यातून नष्ट झालं पाहिजे, त्याला फलीभूत होण्यासाठी. जसं धृतराष्ट्राच्या पोराला जर थांबवलं असतं, पण त्यांची पाप करण्याची जी इच्छा होती, कर्म होते, ते त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलेले आहेत.
तसंच प्रारब्ध काय करतात, बराबर परिपक्व फळ पकलं की तो तुम्हाला देतात. जसं भागवतामध्ये 2 उदाहरण येतात. अजय मेळाचा प्रसंग आहे. अजय मेळा हा ब्राह्मण परिवारातला जन्माला, त्याचा सद्गुण संपन्न होता सगळं काही, पण तो एक दिवस वनामध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये हृदयामध्ये सुप्त काम वासना जागृत झाली. पाहिलं तर तो भक्तीच्या सुखदेव गोस्वामी त्यांच्या गुणाचं खूप वर्णन करतात. सुखदेव गोस्वामी एवढं ना यमदूत सुद्धा करतात की हे सरगुण संमन होता, सगळं काही याच्यामध्ये गुण होता. पण एक दृश्य पाहिलं. काय दृश्य पाहिलं? ते शूद्र आणि त्याची स्त्री आलिंगन करताना ते दृश्य पाहिलं आणि त्याच्यातल्या सुप्त काम वासना इच्छा जागृत झाली आणि त्याला घन पाप वृत्तीमध्ये त्याला ढकलल्या गेलं. आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला? त्याला नंतर ते यमदूताचं दर्शन झालं. तसंच आपल्यामध्ये भक्ती जरी करीत असो, आपण साधना जरी करीत असेल, पण आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले त्यावेळेस आपल्या सुप्त इच्छा पाप करण्याची वृत्ती जेव्हा बाहेर येते, तर त्या वृत्तीला तुम्ही स्वतःला जर कंट्रोल केलं तर ठीक, नाही तर ती तुमची सुप्त इच्छा तुम्हाला त्या अधोगतीला घेऊन जातं, जसं अजय मेळला घेऊन गेले. तर हे प्रारब्ध कर्म म्हणून इथे आचार्य सांगतात की याची व्याख्या खूप चांगली देतात. जे संचित कर्म परिपक्व होऊन फळ देण्यास तयार होते त्याला प्रारब्ध कर्म असे म्हणतात. आणि मग हे अजय मेळा, आणि मग त्या पापवृत्तीमध्ये कोणी म्हणत असं नाही याचं तुम्ही सुटेल तात्कालीन कर्मामध्ये, मी पापाला पुण्य करून कट करेल, तर नाही. पाप केलं तर पापाचे फळ भोगावं लागतंय, पुण्य केलं तर पुण्य. जसं 2 उदाहरण देतात. जसं तुम्ही खूप पैसा कमावला हे पुण्याचं, आणि तुम्ही एन्जॉय करायला कुठे गेले? देहरादून, शिमला, कुलू मनाली किंवा काश्मीरला गेले. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत तुमचा हॉटेलचा वेलकम, स्वागत, सत्कार, खाऊ पिऊ घालून, मॅडम आइये, सर आइये, आपकी क्या सेवा करू. तुमच्या खिशातले पैसे संपू द्या, तो हॉटेलचा मालक काय म्हणून तुला पहिले बाहेर होय. पहिले तो वेलकम करायचा. तुमचा खिसा गरम होता तोपर्यंत वेलकम, खिसा संपला की नीट बाहेर निघ. तसंच पुण्य प्रारब्ध काय करताय, जोपर्यंत तुमच्याकडे धन पुण्याचा कोठा आहे तोपर्यंत तुमच्या सुख, समृद्धी, मान, सन्मान, प्रतिष्ठा हे तुम्हाला भेटत राहते. म्हणून इथे आचार्य सांगतात की जेव्हा आपल्या जीवनात सुख येत असेल ना, तर समजायचं पुण्य नष्ट होते, आणि जेव्हा जीवनात दुःख येतंय तेव्हा पाप नष्ट होते समजायचं. पण आपल्याला काय दुःख नकोय, पण हे कळत नाही राजा की तुमचं दुःख आहे ना हे तुमच्या पापाला जळून टाकते. पण पुण्य आता तुम्हाला कम्फर्ट झोन, शरीर चांगलं आहे, पैसा पाणी चांगला आहे, भाऊ पुण्याचा साठ आहे. मी आमच्या गावात पाहिले, नंबर शेत्या होत्या, त्यांच्या नंबर माहित असेल तुम्हाला, खटल्याचे घर होते. कधी काळी त्यांच्याकडे 50 कुत्रे जागायचे, 200 बैल असायचे, 100-150 गडी असायचे. 15-20 वर्षाचा टन आहे. मी लहानपणापासून पाहिलं. आज तेच लोक दुसऱ्याच्या बांधाला, आमच्याकडे धुरा म्हणतात मराठवाड्यामध्ये, ते दुसऱ्याच्या शेताला जातात कामाला. 20-25 वर्षामध्ये प्रकृती काय करते, जिथे सावली ना, सकाळी जर ऊन असतं, दुपारून काय करतं सूर्य इकडे सावली करते, आणि जिथं ऊन असतंय तिथे सावलीच्या ठिकाणी ऊन करत. तसं प्रकृती आपले पुण्य आणि पापामुळे सुख दुःख, जे गरीब असतात ना, आपल्याकडे एक भक्त येतं, ते खूप कपडे आले होते पण त्यांची अवस्था, पण आता भगवंताने त्यांना भरभरटून दिलेले. म्हणून हे जीवनातले चढ उतार, आर्थिक असो पारिवारिक असो, त्याची मी पुढे घेईन डिटेल्समध्ये. तर त्यावेळेस हे परिस्थिती जेव्हा जात असेल तर ते ह्या डेफिनेशन मध्ये बघायचं काय, पाप आणि पुण्य. तर इथे हे सांगतात. म्हणून इथे उदाहरण दिलं जातं कुंजर स्नान. तुम्ही म्हणता नाही मी पापाला पुण्यानं कट करू शकेल, नाही, तर पापाला पापाचंच फळ भोगावं लागते, आणि पुण्याचं म्हणून पाप पुण्य पुण्याकाला कट करत नाही, शास्त्र क्लिअर करते. पाप केलं त्याचा दंड भेट. तुम्ही म्हणता नाही आता मी एवढे पैसे कमवले यांच्या, इथं तुम्ही नियम तोडा, रस्त्याने जाता जाता सिग्नल तोडा आणि म्हणा मामा मला माहित नव्हतं, मामा म्हणते साईडला, पण तेच कुत्र्याने नियम तोडू द्या. कुत्र 10 वेळा म्हटला नाही माझ्या बापाचा रस्ता मी फिरणार, येऊन जा तू, कोणी काही म्हणणार नाही. इमानाला आणि कुत्र्याला नियम लागू होणार नाही. नियम कोणाला लागू होते, माणूस याला होते. तुम्ही जसं आता लोकल गेले, आता मी मध्यंतरी आम्ही गेलो होतो तिथे लोकल मी बघत होतो, प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, मी बसणार तेवढं एक भक्त म्हणजे नाही प्रभूजी ते फर्स्ट क्लास आहे नका बसू.
बसलं तर मला घेणे देणं भुर्दंड पडेल. ते अज्ञानापोटी जरी तुम्ही बसले तरी तो मामा तुम्हाला सोडत नाही. तुम्ही त्याला मामा म्हणा नाही तर दादा म्हणे, भाऊ तू साईडला आहे, तू बसण्याच्या पहिले बघायला पाहिजे, नाही जमलं तर या जगातले एक नियम तोडला तरी तुम्हाला दंड भेटतो. तर प्रकृतीच्या नियमातून तुम्ही कसं काय कल्पना करू शकता आम्ही सुटू शकेल. म्हणून पाप पुण्य एकूण एकाला कटक करत नाही. तर त्यासाठी आपल्याला इथे उदाहरण दिलं जाते की जर पुण्य नसेल त्या पुण्य काय करते. जसं काही लोक खूप चांगले असतात तारुण्यामध्ये. मी काही व्हिडिओ पाहिले, त्या व्हिडिओमध्ये ते एक मोठा WWF मध्ये खेळणारा होता, त्याला कमराच्या पॅरालाइज झाला, त्याला उचलणं सुद्धा होत नव्हतं. म्हणजे किती प्रकृती तुम्हाला चहाचा कप सुद्धा उचलला नाही, हे किती झटका देते. जसं मला एक व्यक्ती सांगत होते की ते लकवा झाला होता त्यांना. लकवामध्ये एक साईडला पडता येत नाही, काही नाही, आणि झाल्यानंतर त्यांना लय भयंकर अवस्था आहे पॅरालिसचा. त्यांच्या मुलाने विचार केला की त्यांच्या तोंडामध्ये गंगाजल टाकूया. ते गंगाजल तोंडात जात नव्हतं, ते नाकातून बाहेर पडत होतं. कारण की पाप कर्म हे गंगाजल सुद्धा आतमध्ये उतरू देत नाही. म्हणून आम्ही का बरं सांगतो तेवढा. कधी कधी लोकांना वाटतंय प्रभूजी तुम्ही जप करण्याबद्दल आम्हाला फोर्स करतात, ग्रंथ वाचायला फोर्स कर. भाऊ आम्हाला वैयक्तिक काय त्याच्यातून आम्हाला फायदा आहे किंवा त्याच्यातून तुम्ही केलं तर आम्हाला काही पैसे भेटणार नाही. तुमचं भलं व्हावं, तुमचे जीवनातले कर्म दुःख संपावं म्हणून आम्ही येणे प्रकारे बाबा तू जप कर, भक्ती कर, त्यासाठी चिमटे घ्यावं लागतात. आमचा वैयक्तिक हेतू उद्देश अजिबात वाईट नाही. ईर्ष्या दोष पोटी मी कधीच कोणाला बोलत नाही आणि त्याच्यातून उलट माझं कर्म नाही वाढत. माझ्या गुरुने मला जी सेवा दिलेली की ते म्हणतात नाही तुम्ही जे प्रवचन करता त्याच्यातून त्यांच्या प्रवचने तुम्ही किती विद्वत्ता दाखवता हे महत्वाचं नाही, पण तुम्ही जे सांगतात त्या प्रवचनामुळे किती लोक जपायला लागतात ते तुमची खरी प्रवचन आहे. म्हणजे तिथे विद्वत्ता दाखवायला जाऊ नका, लोकांचं परिवर्तन करायला जा, लोकांना भगवत भक्तीत कनेक्ट करा. आणि ती करण्यामागचा हा उद्देश आहे की येणे प्रकारे तू भगवंताच्या सेवेत जा, तुझ्या जीवनातले सुख दुःख याला नष्ट कर. म्हणून आपल्याला सांगतात की जे सुख दुःखाच्या पलीकडे, पाप पुण्याच्या पलीकडे तिसरं कर्म आहे अकर्म, आणि कर्माच्या पलीकडे विकर्म आणि कर्म याच्या पलीकडे काय अकर्म आहे ते आपण केलं पाहिजे. म्हणून इथे जे सांगितलं जातं की हे म्हणून नीतिशास्त्र मनुष्याच्या जन्माबरोबर 5 गोष्टी येतात. ते म्हणतात आयु कर्मणच वित्तेच विद्या निधनमेवच पंचताने सृजते गर्भ अवस्था देहिना. नीतिशास्त्राच्या 4थ्या अध्यायामध्ये सांगतात की जेव्हा मनुष्याला जीवनामध्ये काही गोष्टी भेटतात तर 5 गोष्टी असतात. ते काय येत आहे आयु. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आले, जसं एखादं प्रोडक्शन मॅन्युफॅक्चर होत आहे, मॅन्युफॅक्चर झाल्याबरोबर त्याची एक्सपायरी डेट पण टाकल्या जाते. आपण किती वेळा पाहिलं पण आपल्याला कधीच साक्षात्कार होत नाही. कारण हे औषधीची एक्सपायरी आहे, माझी पण एक्सपायरी कधी होणार माहित नाही. आपण म्हणतो अरे औषधी एक्सपायर झाले खराब होतंय. अरे भाऊ त्या औषधाकडून नको पाहू, हे बॉडीचं एक्सपायरीचं बघ ना. मी जेव्हा कधी बघितलं ना ते पहिलं बघत असतो, अरे म्हणलं खरंय आपली पण एक्सपायरी जवळ येते पण आपल्याला कळत नाही. पण त्यांची एक्सपायरी 2024 2025. आता इथं कोणाची एक्सपायरी कधी काय माहित नाही, माझी पण मला माहित नाही. म्हणून इथे पहिलं त्या शरीर सुटण्याच्या पहिले आपल्या कर्माला इथं सोडून दिलं पाहिजे. त्यासाठी आयु फिक्स आहे, त्याला तुम्ही काजू बदाम खा, भाकरी खा, तुपात खा, नाही तर तेलात खा, नाही तर उपाशी राहा, तुमचं आयु ठरलेलं आहे, एवढे वर्ष तुम्ही जगणार आहात. दुसरं आहे वित कर्मच. तुम्ही जे काही कर्म करणार आहेत मागच्या कर्मानुसार हे तुम्हाला तुम्ही ठरवू शकत नाही की हेच आई बापा पाहिजे, अंबानीच्या घरातलेच मुकेश भाई आणि टीना बाबीच्याच घरी जन्माला याचा नाही, तुम्ही चूसच करू शकत नाही. किंवा तसं तोच कलर पाहिजे, तेच आई बापा पाहिजे, तेवढंच ज्ञान पाहिजे. तुम्ही काय चूज करू शकता, तुमच्या हातात काय. जसं मध्यंतरी आमच्या बरोबर मला एक व्हिडिओ टाकला आणि टाकलं, त्या मुलीनं आईबापावर केस ठोकली, मला न विचारता तुम्ही जन्म कस काय दिला. लिटरली अजून बी आहे माझ्याकडे, मी दाखवतो. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आर्टिकल आलाय. आई बापाला टेन्शन आलं नाही, वकिलाला आपलं जजला, आणि जज बी किती मूर्ख आहे, अशा केसला घेतोय.
ती काय तिने कंप्लेंट काय टाकली, मला न विचारता जन्म कस काय दिला. आता काय मूर्खाचा बाजार आहे का नाही. मग कोणाला जन्माच्या पहिले गेला कुठे विचारायचं बाबा. बाई तू कर्मानुसार आली त्याला स्वीकार. हे आई बाप आहेत, हे बहीण भावंड आहेत. दुसरं ही बायको आहे माझी, कर्मानुसार मला भेटली. हा नवरा कर्मानुसार भेटलाय, कर्मानुसार ही सासू भेटली, कर्मानुसार ही जाव भेटली, कर्मानुसार जे काही भेटले ते कर्मानुसार भगवंत तुम्हाला बराबर आणून सोडतात. जसं माझ्या परिचयाचे ओळखीचे एक माताजी प्रभूजी, मी विदगावात राहायचो, शिंदे परिवार म्हणून. त्या बऱ्याच वर्षांनी मला भेटायला, त्यांना कळालं की हरे कृष्णामध्ये. तर लहानपणापासून त्यांना मूळ बाळ नव्हतं, ते आम्हाला खूप जीव लावायच्या. तर ते खूप वर्षानंतर आल्यानंतर मी त्यांना मंदिराचं सगळी माहिती सांगत होतो. आणि सांगत असताना त्यांना सांगितलं की हा ब्रह्मचारी इथला आहे, तो ब्रह्मचारी तिथला आहे, त्याचं शिक्षण असं आहे, सगळ्यांचे इंट्रोडक्शन देत होतं. जाता जाता त्या पायरी चढता एक वाक्य खूप सुंदर बोलले. म्हणले बघ हे मारुती, तुम्ही नाही आली, तुमच्या कृष्णानं सगळ्यांना निवडून इथं आणून ठेवलंय तुमच्या मदन गोपालच्या चरणाशी. काय आणलंय? तुझ्या कृष्णानं प्रत्येकाला निवडून इथं आणून ठेवलेले. तुम्ही नाही आले तर त्या कृष्णानं तुम्हाला सोबत आणून ठेवलेले. ते वाक्य माझ्या डोक्यात असं भिनलं. आणि त्यावेळेस मी विचार करलं, खरंच आपल्याला भगवंताने इथं आणलेले. तसं आपल्या जीवनातले परिवार आहेत ना, आपली बायको कुठं होती आपल्याला माहित होतं, आपला नवरा कुठं माहित होता, आपले आई वडील कुठं माहित. पण प्रकृती काय करते, कर्मानुसार तुम्हाला सगळ्याला एकत्र आणते. आणि मग त्या कर्मानुसार सोबत सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी त्या कर्मानुसार भेटते. आणि मग कर्मानुसार ते काय करतात, सगळे जीवात्मा जसं झाडाच्या पालाखाली एकत्र येतात. काही काळानंतर पिकलं, ज्याचं पिकला ते तो गळून पडतो. मग किती बॉम्बला नाही तर काय करा, रेल्वेतल्या प्रवासासारखे कर्मानुसार सगळे एकत्र येतात. ज्याचं स्टेशन आलं तो उतरत जातो. तसे आपण सगळे येतो. म्हणून असं समजायचं, आपल्या जीवनात जे काही होतंय ते कर्मानुसार आपण एकत्र का आले, त्याला बदलू शकत नाही. सहन करणं हा सगळ्यात चांगला पर्याय. ते म्हणून प्रभूजी अचानक रामानुचारून कर्माच्या सिद्धांतावर का आले, त्याचं कारण बी असं आहे. मी त्या पुढच्या प्रवचनात त्याचं डिटेल सांगेल. पण इथे म्हणून इथे दुसरी गोष्ट आहे कर्मानुसार, कर्माचं आणखीन डिटेल्स. तिसरी गोष्ट वित्त. तुम्ही किती हातपाय मारा, तुमच्या प्रारब्धात जे आहे तुम्हाला ते भेटणार आहे. काही न करता काही भेटतात, हे दिलेले. म्हणून पण याचा अर्थ हे नाही की असला हरिंत दिन खटल्यावर नाही, ते तुम्हाला कष्ट करावं लागते, ते कर्मानुसार तुम्हाला भेट. आणि सगळ्यात मोठं विद्या. जन्मातच तुम्हाला जी काही विद्या असते, शास्त्राची असो, भौतिक शिक्षणाचे असो, ते पूर्व कर्मानुसार भेटते. काही जणांचे डोके खूप, आमच्याकडे काही ब्रह्मचारी त्यांना एकदा श्लोक म्हटलं तरी पाठ होतो ना. आमचे डोके असे आहेत, 100 वेळा म्हटलं तरी लक्षात राहत नाही. प्रवचनाच्या पहिले मी 10 श्लोक पाठ करून येतो. आज प्रवचनामध्ये हा बोलायचा, तो बोलायचा. प्रवचन चालू झालं की सगळं विसरून जातो. मी खूप वैतागून गेलो होतो मध्यंतरी काही काळामध्ये. करायचं तर काय करायचं. आमच्या वरिष्ठ म्हणले क्यों इस झंझट में पडे, सीधा श्लोक का अर्थ बताओ. म्हणलं हो नाही प्रभुजी, भले मुझे गलत लगा लेकिन जो बैठे ना वो तो सोचते होंगे कि प्रभुजी को आता नहीं, हमको सिखाने जा रहे. कारण की मी प्रवचन देताना हे विचार करतो की आपल्या समोर बसलेले हुशार बसलेले बहादर आहेत. आता येऊन नंतरचा विषय, पण तरी मी समजतो. तर हे इथे दिले. आणि सगळ्यात महत्वाचं निधनम मेवच, तुमची मृत्यू कधी होणार, ह्या 5 गोष्टी नित्यशास्त्र फिक्स आहे. याच्यात आम्ही बदल करू शकत नाही. आणि ते म्हणतात पश्यंती ही सूर्यतम गर्भ अवस्था देहिनाम, ज्या दिवशी तुमचा देह गर्भ अवस्थेमध्ये येतो, ह्या 5 गोष्टी तुम्हाला कर्मानुसार भेटत राहतात. म्हणून शंकराचार्य म्हणतात इथे की नवीन आई वडील बदलत राहते, बहीण भावंड बदलते, सगळे नाते गोते बदलत राहते. हे कर्मानुसार चक्रानुसार तुमच्या जीवनात येत राहते. म्हणून त्यासाठी ते सुंदर श्लोक म्हणतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनर्जनी जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपा पायी मुरारे. काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. काय त्याच्यानंतर यह संसारे खरू दुस्तारे. अरे संसार कसा आहे, खलु दुस्तारे. दुस्तर या शब्दाचा अर्थ अतिशय कठीण आहे, याच्यातून पार करणं खूप कठीण आहे. मग पुढे काय म्हणतात, कृपा पायी पायी मुरारे. अरे मुरारी, हे मुकुंद, हे कृष्ण, पहा जरा माझ्या कर्मा फळाकडे. आणि मग त्या चक्रातून वाचण्यासाठी काय दिलेलं इथं, तर त्यासाठी पुढच्या मध्ये पुढचं एक सेशन, अजून 3 सेशन होते
की याच्यामध्ये पहिला जो सिद्धांत आहे, मग सर्व केली कर्म भोगावच लागतात का, असं बी आहे का, काही सूट आहे का नाही. मग त्याची चर्चा आणि मग भोगवतो. आणि दुसरा टॉपिक काय असणार आहे त्याच्यानंतर, ठीक आहे भोगावच लागतं का. तर तिसरं आहे मग जे धार्मिक लोक करतात त्यांच्यावर संकट येतात आणि जे पापी नालक असतात ते त्याला आनंदात जगतात. चांगल्या लोकांसोबत वाईट का होतंय ते पण मग त्याची पुढच्या चर्चा करू. आणि असे 18-19 सिद्धांत आहेत, लय सुंदर सुंदर आहे. त्याच्यात मी गीता आणि भागवताचा, महाभारताचा सिद्धांत घेतलेले. पुढच्या वेळेस आपण बघूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम